नमस्कार विद्यार्थ्यांनो, महत्वाची अपडेट. कल्याण डोंबिवली महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 10 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. शेवट तारीख आहे 3 जुलै 2025. टोटल जागा तुमच्या 490 जागा आहेत आणि पगार साधारणतः 38,000 प्लस ते 1,22,000 प्लस एवढी तुमचे वेतन असणार. हे पूर्ण तुमचं बेसिक वेतन आहे. वेगवेगळ्या जागांनुसार, वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळं वेतन आहे. आता बघूया सविस्तर जाहिरात. जागा 490 मध्ये कोणकोणत्या पदासाठी जागा आहे, त्यासोबत तुमची पात्रता काय आहे, कोण फॉर्म भरू शकतो. 10वी पास वाले फॉर्म भरू शकतात का, 12वी पास वाले फॉर्म भरू शकतात का, क्या ग्रॅज्युएशन, मग ग्रॅज्युएशन मध्ये कुठलं ग्रॅज्युएशन, सगळी माहिती पाहूया. पाहण्याअगोदर चॅनल नवीन असताना अजून चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर तुमचे जे काय सहकारी आहेत जे या भरतीसाठी फॉर्म भरणार त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू. ठीक आहे, चला बघूया प्रत्यक्ष आपण जाहिरात होऊया. आपला टेलिग्रामचा ग्रुप, व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, तिथं ही जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. बघा ह्या जाहिरातीमध्ये सविस्तर संपूर्ण डिटेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिसते का, कल्याण शंकरराव चौक, कल्याण पश्चिम. ठीक आहे, चला थोडी साईज वाढून घेऊया पेनाची. गट क आणि गट ड च्या या जागा आहेत, म्हणजे तुमचे क्लास 3 पद आहे आणि क्लास 4 पदाच्या बघा. गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑलरेडी 10 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 10 जून पासून ते 3 जुलै पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. कुठं बघायची तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर अधिकृतपणे www.kdmc.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ती पाहता येईल. ओके, त्यानंतर बघा 490. आता वेगवेगळे पद आहे, इथं त्याचं पद कुठलं पदासाठी आहे, त्याचं नाव दिलंय, संवर्ग दिलंय कुठला आहे आणि 7व्या वेतन आयोगानुसार त्याला पगार किती आहे ते दिलंय आणि एकूण भरायचे पद किती याची सुद्धा माहिती इथे दिली. आता इथं जर पाहिलं असेल हे सर्व निमशासकीय वैद्यकीय 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत हे सगळे मेडिकल लेवलचे पद आहे. त्याच्यामध्ये बघा क्षयकिरण तंत्रज्ञ आहे, स्टाफ नर्स आहे, कुशल तंत्रज्ञ, औषध निर्माता तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट आहे, मानस उपचार आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, हे गटकचं पद आहे, सगळे गटकचे आहे. कनिष्ठ अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी आहे. त्यानंतर अग्निशामक सेवा, अग्निशामक ज्यांनी फॉर्म भरला असेल किंवा भरायचा असेल त्याच्यासाठी आहे. यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर आहे, अग्निशामक म्हणून फायरमॅन आहे, क्रीडा प्रवेशक आहे, त्याचं बीपीडी झाला असेल, उद्यान सेवा आहे, उद्यान सेवा गट 2 वेगवेगळे उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आहे आणि लिपिक टंकले ज्यांचं टायपिंग झालं आहे त्यांच्यासाठी सुद्धा. आणि इकडे सगळा लेबल आहे हे काय तर तुमची पगार दिली इकडे आणि इकडे तुमच्या जागा किती आहेत 138 116 आहेत. लिपिक टंकले काय अग्निशामकच्या जास्त जागा आहेत. त्याच्यानंतर इकडे बघा लेखा सेवा गट अ दिलेला आहे, आया दिले फिमेल अटेंडंट म्हणून दिलेला आहे आणि हे गट ड च एकच आहे. निम वैद्यकीय सेवा गट ड आया फिमेल. आता याची पात्रता काय, एवढे पद आहे त्याची पात्रता सांगतो मी तुम्हाला. समोर आहे सगळी माहिती दिलेली आहे. तत्पूर्वी बघा 10 तारखेला 10 जून पासून तुम्हाला फॉर्मला स्टार्ट झालंय. 10 जून फॉर्म सुरुवात झाली आणि 3 जुलै शेवटचा फॉर्म भरता येणार, त्याच्यानंतर भरता येणार नाही. परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे संकेतस्थळ आहे तिथं तुम्हाला काही माहिती हवी असेल, काही समस्या असेल तर हा नंबर दिलेला लँडलाईनचे 2 नंबर आहे, इथं तुम्ही माहिती घेऊ शकता. वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 6 वाजेपर्यंत सायंकाळी. ठीक आहे, त्याच्यानंतर हा फोन लागला नाही किंवा उचलला जाणार. आता हे पद आहे फिजिओथेरपी 2 जागा आहेत. आपण पात्रता बघूया. तर बघा हे जे मेडिकल लेवलचे पद आहे याची पात्रता मान्य विद्यापीठात कुठलीही बघा MP TH ही वेगळी, फिजिओथेरपी त्याचे डिप्लोमा असेल वेगळा तर ही त्याची पात्रता आहे, पदवीधर असावा. त्यानंतर दुसरं बघा औषध निर्माता आहे 14 पद आहेत. याची पात्रता काय दिलेली आहे तर बघा बी फॉर्म ज्यांचं झालं असेल किंवा पदवी असेल, फार्मसी झाला असेल ज्यांचं, ठीक आहे, 2 वर्षाचा कामाचा अनुभव गरजेचा आहे. कुशल तंत्रज्ञासाठी दिलेला आहे. पीडीएफ देतो मी तुम्हाला, पात्र बघून घ्या. स्टाफ नर्स साठी आहे. त्याच्यानंतर क्षयकिरण तंत्रज्ञ 6 पद आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमचं एक भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मध्ये विज्ञान शाखेची पदवी, फिजिक्स मध्ये तुम्ही पदवी घेतलेली असावं किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून रेडिओग्राफी पदवी का डिप्लोमा इन रेडिओग्राफी उत्तीर्ण असावा. त्या 2 महत्वाच्या त्या ठिकाणी पात्रता आहेत. ओके, हे एक पद आहे. त्याच्यानंतर जनरल आपण सगळे पद घेऊ एकदा, जे एनी ग्रॅज्युएशन आहे 12वी वर 10वी वर असे काही पद घेऊया.
प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं एकच पद आहे. तर हे फक्त बघा विद्यापीठाचे तुम्हाला कुठलं एक तुमचं भौतिकशास्त्र असावं किंवा रसायनशास्त्र असो किंवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र म्हणजे तुमचं फिजिक्स असेल चालतं पदवीमध्ये, केमिस्ट्री असेल चालतं, जीवशास्त्र असेल चालतं, त्याच्यात बॉटनी असेल, झुलॉजी असेल ते पण चालतं, सूक्ष्मजीवशास्त्र असेल हे पण चालतं. या विषयासह तुमची विज्ञान पदवी असावी म्हणजे अर्थात तुमची बीएससी असावं. ज्यांची बीएससी तो हा फॉर्म भरू शकतो. मान्यताप्राप्त संस्थेची डीएमएलटी उत्तीर्ण असावं. आता डीएमएलटी सुद्धा यांनी दिले. तुमची बीएससी असावे, डीएमएलटी पण असावं आणि 2 वर्षाचा अनुभव सुद्धा असं. बाकी पदाला जिथं अनुभव नाही काय ते पद बघूया. सर्व बघा लेखापालसाठी आहे. हे वाणिज्य म्हणजे ज्यांचं कॉमर्स आहे त्यांच्यासाठी आहे. 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे याला. कनिष्ठ अभियंता आहे. हे कशाचं आहे? स्थापत्याचा कनिष्ठ अभियंता आहे. इथं तुम्हाला फक्त ती सिव्हिलची पदवी पाहिजे बघा. स्थापत्य सिव्हिलची अभियांत्रिकी पदवी असेल तर डिप्लोमासाठी बघा. डिप्लोमा भरपूर जणांकडे आहे. ठीक आहे, तो डिप्लोमा चालत नाही. डिप्लोमासाठी नाहीये. इथं तुम्हाला पदवी पाहिजे. कनिष्ठ अभियंता खाली येऊ परत आपण. आणि वेतन श्री पाहिजे बघा 38,600 ते 1,22,800 एवढं तुम्हाला वेतन आहे सगळ्यांना. यांत्रिकीचं आहे, चालक यंत्र चालक आहे, ड्रायव्हर किंवा ऑपरेटर याचे काय बघू द्या. पात्रता तुमची 10वी दिलेली आहे. राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाचा 6 महिने कालावधी अग्निशमन हे याला एअरिंग जनरल साठी नाहीये. खालचं बघू अग्निशमन फायरमॅन आहे 138 जागा आहेत. इथं सुद्धा तुम्हाला 10वी पास पाहिजे आणि 6 महिन्याचं तुम्ही तो अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला पाहिजे आणि तुमचं वय सुद्धा त्या ठिकाणी 30 वर्षापेक्षा अधिक नसतोय. तुमची उंची सुद्धा 165 सेंटीमीटर असावी. महिलांना 157 सेंटीमीटर दिलं. वजन सुद्धा 50 किलोच्या आतमध्ये नसावं. महिलांना आहे 46. बघा त्यानंतर विधीच्या जागा दिल्यात तर तुम्हाला कुठल्याही एका मान्यताप्राप्त विद्यापीठाची लॉ मध्ये तुमची पदवी असावी. क्रीडा प्रवेशासाठी सुद्धा ही तुमची पात्रता दिलेली आहे. पीडीएफ आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला दिलेली आहे. एकदा बघून घ्या, सगळ्यांनी एकदा बघून घ्या पीडीएफ. ते तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर या लिपिक टंकलेखक इथं थोड्या जास्त जागा आहेत आणि सर्वांकडे सरासरी हे जे लिपिक टंकलेखक आहेत जागा आहेत आणि टायपिंग वर आहेत. मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग बघा तुमच्याकडे मराठी टायपिंग असावी 30 आणि इंग्रजी टायपिंग आहे तर ही इंग्लिश टायपिंग सुद्धा तुमच्याकडे असावं 40 तरच तुम्हाला हा लिपिक टंकलेखक फॉर्म भरता येईल. सगळ्यात मुलामध्ये ही टायपिंग आहे. ठीक आहे, तर बघा इथं तुम्हाला दिले काय दिले वेतन तुमचं दिलं 19,900 ते 63,200. कुठल्याही विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असावी. ठीक आहे, आणि मराठी टायपिंग तुमचं 30 असावं आणि इंग्रजी टायपिंग 40 असावं. ठीक आहे, बाकी काही लागत नाही. यासाठी फक्त एवढंच आहे. एक तर तुमचं पदवी असावी. कुठली पदवी बी असेल चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांचं बीएससी झालं असेल काही प्रॉब्लेम नाही. ज्यांचं बीकॉम झालं असेल काही प्रॉब्लेम नाही. कुठलीही पदवी आणि त्याच्यासोबत तुमच्याकडे मराठी टायपिंग 30 आणि इंग्लिश टायपिंग 40 हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, लेखा लिपिकवाल्यांसाठी वाणिज्यासाठी आहे त्यांना सुद्धा टायपिंग कंपल्सरी आहे. फक्त मग कॉमर्स वाल्यांसाठी आहे. कोणाला? कॉमर्स. बघा आता हे आया फिमेल अटेंडंट हे जे पद आहे हे ग्रुप डी चं पद आहे. याला पात्रता बघा वेतन श्रेणी दिली 15,000 ते 37,600. कुठल्याही तुम्हाला फक्त तिथं 10वी झालेली असावी आणि त्याच्यासोबत शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मान्यता ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयात तुम्ही संबंधित कामाचा 2 वर्ष तुमच्याकडे अनुभव असा बस एवढीच पात्रता आहे. 15,000 पासून ते तुम्हाला 47,000 पर्यंत पेमेंट. आता बघा जे ओपनचे मुलं आहेत मुली आहेत ज्यांना 1,000 रुपये फीस आहे. त्यासोबत जीएसटी वेगळी द्यावं लागणार आहे आणि मागासवर्ग असेल तर 900 रुपये जीएसटी वेगळी. हे संपूर्ण आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्वसाधारण सूचनामध्ये तुमचं आरक्षण असेल. ज्या आरक्षणामध्ये तुम्ही फॉर्म भरणार कास्टमध्ये त्या कास्टनुसार जागा असतात. तिथं तुमची विजय हे आहे एनटी अ ब क ड जे काय विजय नंतर एनटी बी सी आणि डी विमाप्र आहे. त्यानंतर इतर मागासवर्गीय आहेत एसबीसी आहे ईडब्ल्यूएस आहे खुला. या जागानुसार तुमचं पात्रता तिथं असणं. कोणाला स्पोर्टमध्ये फॉर्म भरायचा स्पोर्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कोणी माजी सैनिक असेल, कोणी अपंग असेल, कोणाचं भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल तर ते तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं. कोणी अंशकालीन असेल तर हे सुद्धा असणं गरजेचं. आणि सगळं फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट लागत नाही. त्या डॉक्युमेंटची माहिती लागते. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर मग तुम्हाला त्यावेळेस डॉक्युमेंट लागतात. याची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. एकच परीक्षा होते. ठीक आहे. खाली अजून काही माहिती आहे का तर बघा वयोमर्यादा कोण फॉर्म भरू शकतो.
ज्याचं वय वर्ष 1/7/2025 या दिवशी कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. हे कोणासाठी आहे? जे ओपनचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी. 18 तर कंपल्सरी सगळ्यांना, ओपन असेल कास्ट जास्तीत जास्त 38. जे कास्ट मध्ये आहे त्यांना जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत खेळाडू आहे. कुठलेही ओपन असेल कास्ट 43 वर्षापर्यंत. दिव्यांग असेल, भूकंपग्रस्त असतील, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असतील 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य असेल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत तो सुद्धा फॉर्म भरू शकतो. माजी सैनिक असेल तर त्याची झालेली सेवा प्लस 3 वर्ष त्याला अधिक सूट आहे. अंशकालीन उमेदवार असेल तर तो 55 वर्षापर्यंत काय करू शकतो? फॉर्म भरू शकतो. ही सगळ्या पदासाठी वयोमर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा व्हिडिओ महत्वाचा आहे, त्यामुळे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप, टेलिग्रामचा ग्रुप सर्वांनी जॉईन करा. तिथं महत्वाची तुम्हाला जी काही अपडेट असेल ती नक्की मिळेल. आता एकच एक्झाम होणार आहे बघा. इथं रिक्त जागांची संख्या जी दिलेली आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे. निवड सूची प्रवर्गनिहाय तयार करण्यात येईल. त्यामध्ये समाविष्ट करायच्या उमेदवारांची पुढील संख्या यामध्ये तुमचे वेटिंगचे सुद्धा असणार आहेत आणि निवड झालेली दोघांची सुद्धा लिस्ट लागणार आहे. ही संपूर्ण पीडीएफ आहे. आपल्या टेलिग्रामला तर ऑलरेडी दिली, परंतु इतर सगळ्या टेलिग्रामला ही तुम्हाला पीडीएफ पाहायला मिळेल. ठीक आहे. हा, इथं तुमची जी काय परीक्षा आहे तर परीक्षा तुमची टीसीएस किंवा आयपीएस दोन्हीपैकी एक घेणार आहे आणि सरळ सेवेचा सिलेबस आहे. तुमचं जे काय टेक्निकल पद आहे त्या टेक्निकल पदाला टेक्निकल नुसार एक्झाम असणार आहे त्यांचं, आणि नॉर्मलायझेशन जे आहे तर ते होणार आहे. कारण फॉर्म जास्त येतात. साधारणतः 10 दिवस तुमची एक्झाम चालली तर तेवढ्या शिफ्ट एका दिवसामध्ये 3 शिफ्ट असतात. त्याच्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. ते आधीच दिले त्यांनी सगळं जाहिरातीमध्ये, होणार आहे की नाही होणार. मग अग्निशमन सेवा आहे तर तुमचे निकष दिलेले आहेत. तुमची त्या ठिकाणी मैदानी चाचणी दिली धावणे 1600 मीटर 30 गुण आहे. मग किती मिनिटामध्ये आला? जर तुम्ही 5 मिनिट आणि 10 सेकंदा किंवा त्यापेक्षा कमी वेळेत आला तर 30 पैकी 30 आहे. बाकी तुम्हाला दिलेला. बाकीच्याला तिथं ग्राउंड नाहीये. ठीक आहे. या पदासाठीच ग्राउंड आहे. थांबतोय. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा.